तर आजचा व्लॉग आहे बा माझ्या युट्यूब वरचा पहिला व्लॉग. तर सगळ्याचं खूप खूप स्वागत रे बा. तर आज सकाळीच आला होता बा मला संदीप काकाचा फोन. काका म्हणे चाल बा म्हणे आज जाऊ आपल्या सरकारी विहिरीवर म्हणे आपल्याला ब्लिचिंग पावडर टाकायचं आहे म्हणे. तर चला बा म्हणलं, असे बी मला कोणते कामधंदे नव्हते. मग आम्ही निघालो बा आपल्या सरकारी विहिरीकडे जायसाठी. तशी आमची सरकारी विहीर आहे पहा स्टेशनाजवळ. तर आम्ही मग स्टेशनाकडे जायला निघलो. तर स्टेशन आहे बा आमच्या गावून कमीत कमी 2 किलोमीटर दूर. तर मग तिथं पोहोचल्यावर आम्ही तिथं गाडी लावून दिली आणि काकानं घेतलं बा आपलं ब्लिचिंग पावडर उरावर न लागले रस्त्यानं. आणि त्याच्या मग मी होतो बा इकडे झोका झोका चालत ना. माया हातात होता ड्रम ज्याच्यामध्ये आम्हाला उरलेलं ब्लिचिंग पावडर ठेवायचं होतं. इकडे चालता चालता मग माया लक्ष गेलं बा रेल्वेच्या कामगारावर. म्हणलं हे रिकामेच बसून आहे बा, येईले काही कामधंदे आहे का नाही म्हणलं मायासारखे. तसे काम खतम करून बी बसले असन म्हणा ते. त्याचं का करायचं. इकडं आपली विहीर आली, चाललो बा मग शॉर्टकट ना आपल्या विहिरीकडं. मग रस्त्यानं खाली उतरलो, राईट घेतला, पाहतो तर इकडं बहीण नाला होता. नाला कसा क्रॉस करावं म्हणलं, टाकला मोबाईल खिशात. मग नाला गेला पार करून पोहोचलो इकडं आमच्या विहिरीकडं. आणि ह्याच विहिरीतून बंद्या गावाले पाणी पुरवलं जाते. तर या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर तर 2-2 दिवसानं टाकाच लागते. आता काका म्हणे 2-4 दिवस पाण्याच्यानं काही येणं नाही झालं म्हणे पावडर टाकाले. तर पाणी पूर्ण हिरवं आलं म्हणे, नाही तर पार बुडत दिसते म्हणे खालचं. वरून पाहिलं तर एवढं शुद्ध राहते म्हणे पाणी. मग गपकन काकानं ब्लिचिंग पावडर टाकलं बा बाल्टीभर पाण्यात आणि बाल्टी बुडवली डायरेक्ट आपल्या विहिरीच्या पाण्यामध्ये. आता काका म्हणे मला 2 दिवसानं येऊन पाहिजे म्हणे बाबू कसं शुद्ध पाणी होते म्हणे. तर ठीक आहे बा म्हणलं, येऊ ना म्हणलं आपण, काऊन नाही येऊ. एक तर मले सोडून या बकरी चारणार वाल्यालेच मोठा इंटरेस्ट येत होता बा. आमच्याकडेच पाहत होता तो राहू राहू. त्याला वाटत असं नाही का करून राहिले का नाही का बा विहिरीपाशी. मग आखरी आमचं इकडं काम झालं बा. आणि काका निघाले आपली पावडरची थैली घेऊन तिकडं खोपडीकडे जायसाठी. आणि त्याच्या मागं मी बी ड्राम घेऊन आपल्या पाठीवर. मग त्यांनी ड्राम मध्ये टाकली पावडरची थैली आणि ड्राम नेऊन ठेवून दिला बा इकडे खोपडीमध्ये. आणि काम झाल्यावर या वावरातल्या विहिरीकडे आलो आणि पाहतो तर इकडे मस्त खोपे होते बा टिटवीचे. आणि बरोबर पायसान तर तुम्हाला तिथं टिटवी दिसन एक. आता मलेच मोठ्या मुश्किलनं दिसली होती बा. आता तुम्हाला दिसन तर नशीबच. पण एक गोष्ट आहे, रेल्वेचं काम मोठं भारी राहते पण एकदम रिस्की राहते. थोडीशी हुल चूक जमतच नाही. तर आता ट्रेन तर काही येणार नव्हती बा ह्या पटरीवर. तर चला बा म्हणलं आज काहीतरी तुफानी करून पाहू. तर ठेवला विना पाय मग पटरीवर आणि चालू झालं आपलं राम 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 राम. जाऊ दे माती. इकडे मग काकासोबत चालायला लागलो. मग काकाले म्हणलं मी ना रेल्वे वालायचं तर ठीक आहे बा म्हणलं, पण आपल्या पाणी पुरवठा वालायचं तर रिस्कीच काम आहे बा म्हणलं. पण काका म्हणे मले रेल्वे वाल्याले पगार तसाच राहते बा म्हणे. तर हो बा म्हणलं बरोबर आहे. मग इकडे ट्रेन बी येऊन गेली बा तेवढ्यात. मग मी ना ट्रेन घेऊन पाहिली आणि तसंच आम्ही निघालो मग घराकडे जायसाठी. आता ज्यांनी बी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच टाका बरं गपकन. आणि असेच अजून व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट बी नक्कीच करा. आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर त्याच्यासाठी तुमचा कोटी कोटी धन्यवाद. तर चला मग आता भेटू आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये.